आज होता श्रावणातला पहिला सोमवार, तर आम्ही बनवलेली ही उपवासाची इडली. तर यासाठी मी इथे 2 पेले वरी भिजत घातलेले आणि अर्धा पेला साबुदाणा, ह्याला 2 ते 3 तास मी भिजत ठेवलेलं. तर अशा प्रकारे वरीतलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि ह्याचं आपल्याला बारीकसं असं पीठ वाटून घ्यायचंय, कमीत कमी पाणी घालून एकदम जाडसर असं पीठ करायचंय. हे असं चमच्याला असं राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं हे इडलीसाठी पीठ प्रॉपर आहे एकदम. तर अशा प्रकारे मी हे वरीचं पीठ इथे करून घेतलेलं आहे. तसंच आपल्याला आता साबुदाण्याचं पण पीठ करायचंय. साबुदाण्याचं पीठ करायला आपल्याला अर्धा पेला पाणी लागू शकतं आणि जाडसर असंच पीठ करायचंय. तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही पीठ तयार आहेत. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करायचं आणि जवळजवळ ह्याला 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं. 10-15 मिनिटांनंतर ह्याच्यामध्ये जाणार मीठ आणि ह्याला चांगलं मिक्स करायचं. आता एका बाजूला आपण इडली पात्रात पाणी घालून त्याला तापवायला ठेवून द्यायचं. इथे आपल्याला पाहिजे तेवढंच बॅटर एका टायमाला घालून घ्यायचं. या इडली पात्राच्या ह्याला आपण तेल लावायचं. इथे बॅटरमध्ये 140 SP इनो घालायचा, मिक्स करायचा आणि लगेचच बॅटर इडली पात्रात घालून घ्यायचं. तर अशा प्रकारे मी हे बॅटर इथे घालून घेतले. आता एका बाजूला मी इथे पाणी तापत ठेवलेलं, ते पाणी आपलं तापलंय आणि पटकन आपलं हे बॅटर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि मीडियम फ्लेमला 10 ते 15 मिनिटं ह्याला होऊ द्यायचं. अशा प्रकारे आपली इडली तयार होते. त्यासोबतच मी बनवलेली इथे चटणी, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, आलं, मीठ, लिंबू हे घालून चांगलं असं थोडंसं पाणी घालायचं. नाही जास्त पातळ, नाही जास्त जाड अशी चटणी ठेवायची. तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार आहे आणि इथे इडली तयार आहेत गरमागरम. तर उपवासाची इडली 10 ते 15 मिनिटात आरामात तयार होते. तर मग रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.